नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? बरे आहेत ना? बरे असलेच पाहिजे. मी आली आहे कोकणात, वाडोसला, माझ्या घरी. गावी आली ना की मला माझ्या झाडांच्यावर सगळीकडे लक्ष असतो. झाडं बघायची. हे माझं चाफ्याचं झाड आहे, त्याला फुलं फुलली आहेत बघा. ही माझी केळीची झाडं आहेत, नारळीची झाडं आहेत, सगळी झाडं लावलेली आहेत. हे बघा सिंगापुरी नारळ आहे. सिंगापुरी नारळाला छोटे नारळच लागतात आणि छोटे झाड असते वेळीच लागतात. हे पारिजातकाचं झाड आहे, पारिजातक. आणि हे नारळाचं झाड आहे बघा. हे बघा, नारळ आता लागायला सुरुवात झाली आहे. हे आहेत सुपारीची झाडं. मी जून मध्ये येऊन लावून गेली होती आणि ही 3 वर्षामध्ये लागतात. हे बघा, संपूर्ण सुपारीची झाडं आहेत. माझ्या कंपाऊंड मध्ये लावलेली आहेत सगळी. हे बघा, ह्याला पोपटीचं झाड म्हणतात. अशी फुलं येतात त्याला. आणि ही बघा, इथे हे नारळीची झाड आहे. ही म्हणजे हळद आहे, संपूर्ण हळद लावलेली आहे. ही संपूर्ण हळद आहे. सकाळी मी तुम्हाला माझी कंपाऊंड मध्ये झाडं लावली आहेत ही दाखवली. आता मी तुम्हाला अशाच ठिकाणी नेणार आहे की तिथे तुम्ही गेल्यानंतर तुम्ही प्रसन्नच व्हाल. कारण ती शाळा आहे, मोठ्या माणसांची असते, लहान मुलांची असते, पण ही शाळा आहे गणपतीची. गणपतीच्या शाळेमध्ये कोणी गेलं नसेल तर हे प्रत्यक्षात उदाहरण. माझा भाऊ 45 वर्ष गणपती बनवतो, तर त्याची मिसेस त्याच्या बरोबर असायची कायम आणि अजूनपर्यंत असते. आता मुलगा पण असतो, नातवंड असतात, सून असते, सगळी पूर्ण फॅमिली त्याला सहाय्य करतात. आणि अशा प्रकारे तो गणपती बनवतो. आता त्याच्याकडे 200 गणपतीच्या मूर्ती आहेत. तुम्हाला आता मी प्रत्यक्षात दाखवते गणपतीच्या मूर्ती. चला मग आता आपण गणपतीच्या शाळेमध्येच जाऊ.
हे माझ्या वहिनीचे भाऊ आहे आणि हे पूर्ण गणपती यांनी बनवलेले आहे आणि त्याचा मुलगा एक आहे, मिसेस आहे. यांनी मिळून हे गणपती किती सुबक मूर्त्या बनवल्या आहेत ते बघा. 200 मूर्त्या आहेत. माझा भाऊ त्यांची बहीण, भाऊच आहे तो माझा. आई माझ्या भावाची मिसेस आहे. तर ही खूप काम करते. 2 महिने हे गणपतीच्या घरात काहीच काम करत नाही, फक्त गणपतीच काम करते. आणि हा भाचा आहे. या तिघांचे खूप कष्ट आहे, खूप म्हणजे खूपच कष्ट आहे. तिघांनी 2 महिने काही काम करत नाही, फक्त गणपती. काय करतोस? कलर. हा पेंटिंगच. हा पण पेंटिंग करायला 2 महिने यांच्या बरोबरच आहे. नाव काय तुझं? संतोष परब.